प्रीतिकथामध्ये आपले स्वागत आहे. एक लहान मुलगा दारामध्ये बसलेला असतो. आज लय उशीर झाला, पटापट जाऊ दे मला, नाहीतर माझं लेकरू वाट बघत असेल. बिचारा एकलाच हाय घरला, ह्या मुडद्यानं काय ठिकाण नसलं घराला. लगबगीने घरी पोहोचते. लहान मूल, आई आई भूक लागले, काहीतरी खायला दे ना. तो अंकू दादा रोज कुरकुरे खायला देतो. काहीतरी खायला देऊ लेकरा, तुला काल तर दिलं होतं ना, रोज रोज नाही मागायचं, काहीतरी दे. काय आहे आपल्या घरात द्यायला, आणि ते नाही खायचं रोज रोज. ती मोठ्या लोकांची पोरं खातात. घरात जेवण आहे ते खा ना. नाही नाही, मला पाहिजे कुरकुरे, मला कुरकुरे पाहिजे. गप बस रे बाप, एवढा कसलीच काय, तुला पडलीच नाही. मी आपली राब राबते आणि तुमची कसं बसं पोट भरते. या खा, माझ्या अंगावर थोडंफार मांस उरले तो खा, म्हणजे तुमचा पण पोट भरेल आणि मी पण कायमची सुटेन या नरकातून. असं पण तुमचा बाप एवढा दिवसभर ढोसून असतो. कसली संसाराची काळजी नाही, आणि त्यात हे घेतलेले कर्ज. त्या गुलामाचा नुसता पाठी तगादा. 2 घरची धुंडीभांडी करते, त्यावर पैसे मिळत आहेत. त्यात काय काय करू मी, कुठून आणू रोजचं तुम्हाला खायला. मुलगा जोरात रडतो. आई मायेने कुरवाळत, ये माझ्या लेकरा कुशीत बिलगत. नका रडू, तुमची ही माय जिती हाय तोपर्यंत नाही तुम्हाला उपाशी राहू देणार. करू दे तो मुडदा काय करतोय. तेवढ्यात प्यायलेल्या नवऱ्याची घरामध्ये एंट्री होते. हे लक्ष्मी, कुठं हाय, मी आलोय. हो या, तुमचीच वाट बघते. काय आरती करू तुमची, थोबाड फोडीन तुझं जास्त बोललीस तर. खाली पडतो. अहो नाही झेपत, मग पिता कशाला एवढी. मी तुझ्या पैशाची पित नाही, समजलं ना. चल, मला भूक लागलीये. जेवायला ताट वाढ, अजून जेवण नाही झालं. घरात व्हा होतं ते बनवायचं ना जेवण. मी जेवण बनवून होय, मी बनवून तुला कशाला आणले, लग्न करून ह्यासाठीच ना. फुकट नाही आणली तुला, पैसे मोजून आणले तुला, समजलं. आणि मला सांगते होय, तुझं तर आता परत पडतो. हो त्यासाठीच आणलीत, म्हणून मी राबते आणि तुम्ही आयत्यावर तुकडे मोडताय. मला उलटी बोलतेस, तुझी एवढी हिंमत. घरात अजून काय मरत होतीस, तुला काय कामधंदा नाही. चल जेवण वाढ. अहो समजतं का नाही, तुम्ही घरी लहान लेकरू आहे आणि आपल्याला गिळायला अन्न लागते, त्यात तो कर्जवाला सारखे पैसे मागतो. मी एकटी कमावून किती घर चालव. थोडी तुमची बी मदत झाली तर कशाला कुणापुढं हात पसरवायला पाहिजे. कसं चांगला संसार चालेल, कशाला उगाच कुणाची दगदग आणि जीवाला घोर पाहिजे. हे बाई, तुझं रामराम चालू नको करू. दे ती भाकरी इकडं, आणि मला शहाणपण नको शिकवू, नाहीतर मारून टाकीन तुला इथं कायमची, समजलं. मारही अगदी जीवनाशी मार, मग मी तरी सुटेन. मग तुम्हीही जीवाचं रान करेल मोकळे. रागात उठून तिला मारायला सुरुवात करतो. जास्त बोलू नको, नाहीतर तुडवीन तुला अजून. पोर आणि ती रडायला सुरुवात करते. मला पैसे दे, मला दारू प्यायची आहे. माझी मगाशी घेतलेली उतरली, अजून प्यायची आहे. बायको बोलते, कुठून आणू तुम्हाला रोज रोजचा पैसा. घरात खायला आणायला पैसा नाही, मग तुम्हाला दारूसाठी रोज रोज कुठून आणू मी पैसे, सांगा. महिना झाला तर तो सावकार येईल पैसे मागायला. सकाळपासून पोर खायला मागतात, कुणाकुणासाठी देऊ मी पैसे, सांगा. मला माहीत नाही पाहिजेत. पैसे हिसकावून घेतो आणि दारू प्यायला निघून जातो. काय करावे या माणसाचं सांगून समजत पण नाही आणि सुधारत पण नाही. चल पोरा, 2 घास खा, दुपार झालीये, आणि झोप आता उद्या. आणि दरवाजा बंद करते. अचानक दाराची कडी वाजते. कोण हाय, मी कोण मला तोंडवर करून विचारतेस. पैसे घेताना नाही विचार केला, आणि आता कोण. मी साहेब. तुम्ही हाय होय, मला वाटलं दुपारच्याला अचानक कोण आलं हाय म्हणून विचारलं. दरवाजा उघडते. या बसा ना साहेब. मुर्दा कुठे गेला, घरात नाही वाटतं. साहेब काय सांगू, काय पण बोलू नको, मला माहीत आहे ना सगळं. म्हणून तर मी सगळे पैसे एकदम नाही मागत, पण नाही करून अर्धे झाले बघ, देऊन बाकी आहेत ते दे हळूहळू. आपल्याला घाई नाही. नाही साहेब, लवकरच देईन तुमचे पैसे साहेब. काम पण कमी आहे तेव्हा पैसे पण कमी भेटतात. एकटीच्या जीवावर समजा घर चालवावं लागतं साहेब. हो कळतं मला तुझी तळमळ. ह्या तुक्या असा बेवडा कामधंदा काय करत नाही, त्यात थोडी मदत केली असती तर बरं झालं असतं तुला. हो ना साहेब. साहेब, तुमच्या वलकीवर कुठं काम असेल तर बघा. एखादं काम भेटलं ग, पण ह्यानं केलं पाहिजे ना. ते पण खरं आहे साहेब, तरी पण बघा कुठं भेटलं तर. कसे नाही करतात ते बघते मी पण. हा काय माणूस सांगून समजत नाही की सुधारत नाही. काय करू मी, तुम्हीच सांगा. आता तुझा नवरा मी काय सांगणार. कशाला राहतेस त्यासोबत, दे की त्याला सोडून आणि जग तुझी मोकळी जिंदगी. कशाला उगाच पिंजऱ्यात अडकून राहिलीस. नाही साहेब, कुठं जाऊ मी. आता हेच माझं घर आणि हेच नरकातील जीवन. आता इथंच जगायचं आणि मरायचं. असं तर, पण ह्या नरकामध्ये बाहेर पडायला एक मार्ग आहे माझ्याकडे. माझं ऐकलंस तर चांगले दिवस येतील तुझे बघ. जमत असेल तर सांग मला. कसला मार्ग साहेब, सांगा. लय कंटाळा आला ह्या जीवनाचा. हो का. बघ, जर तुला वाटत असेल की हे उरलेले पैसे माफ करावं आणि चांगले दिवस यावे, तर एक माझं काम करावं लागल. तुला जमेल का ते बघ.
काय काम साहेब? धुणी भांडी कपडा लत्ता समजा करेन बघा. ये बया, माझ्या घरी ढिगभर काम करणाऱ्या बाया पडल्यात, त्यात तुला कुठं नेऊन ठेवू मी? मग कसलं काम साहेब? मी काय म्हणते बघ, पटलं तर तुझा नवरा असा हा बेवडा, त्यात हे पोर आणि अंगावर कर्ज, आणि ह्यांचा खर्च तू एकटी कशी करणार? आणि त्यातही तू अशी जवान, तुझी ही जवानी का बरबाद करतेस? बघ एकदा माझ्याकडे, एकदम सुखात ठेवेन तुला राणीसारखे. ये फक्त माझ्या मांडीवर येऊन बस, बघ तुझं सगळं ठीक होईल. त्या बेवड्याला पण नाही कळणार आहे. एकदा फक्त मीठ येते, सगळी गरिबी हटेल तुझी, ती पण कायमची. आहे मंजूर? काय बोल. आत्ताच हो नाही बोललीस तरी चालेल. विचार करून सांगण्यात फायदा तुझा आहे, सगळं काही भेटेल तुला. साहेब काय पण काय बोलताय साहेब? कष्ट करून जगणारे आम्ही माणसं आहोत, असं नका बोलू. आणि भले कसाही असू द्या माझा नवरा. साहेब असा विचार नका मनात आणू. असा घिण काम मी कधीच करणार नाही साहेब. जा तुम्ही, मी देईन तुमचे उरलेले पैसे. थोडे थोडे बघ, विचार कर, अजून वेळ नाही गेली. नाहीतर उगाच पस्तावशील. बाकी निर्णय तुझा. नाही साहेब, हे सोडून दुसरं कसलं काम बोला, मी करेन, पण असा विचार नका मनात आणू. जा तुम्ही साहेब, उद्या पगार झाला की देईन आणून तुमचे पैसे. बरं बरं, जाऊ दे आता. आलेली संधी तू सोडतेस, साक्षात येणाऱ्या लक्ष्मीला तू ठोकारतेस. बाकी तुझी मर्जी. अजून नाही वेळ गेली. आज रात्री परत विचार कर आणि मला सांग सकाळी काय ते. नाही साहेब, आम्ही गरीब हाव पण लाचार नाही. एक वेळ उपाशी झोपू, पण असे घाण काम नाही करणार मी. आणि मला विचार करायची गरज नाही, मी देईन तुमचे पैसे. ठीक आहे, तुझी मर्जी. चल, येतो मी उद्या. आणून दे पैसे. हो. तो उठतो आणि दरवाजा जवळ जायला आणि ते आपल्या कामाला वळते. तेवढ्यात तिचा हात पकडतो. साहेब काय करताय? सोडा माझा हात. नाही सोडणार. मला तू हवी आहेस. चांगलेपणी सांगतोय ना, ऐक. मी जिद्दी माणूस आहे, तुला माहीत आहे. जी गोष्ट मला आवडते ती घेतल्या बिगर मी पण गप्प बसत नाही. सोडा साहेब, मी तुमच्या पाया पडते, सोडा मला. नाही सोडणार. तुझ्या रसातलेल्या जीवनाची एकदा मला स्वाद घेऊ. आजल्या दिवसापासून वाट बघत होतो ह्या संधीची. गपगुमानं तयार हो, नाही तर जबरदस्ती करेन. मी नाही साहेब, सोडा. चांगलं सांगतोय, ऐकत नाही. तू थांब, आता बघतो कशी माझ्या तावडीतून सुटतेस ते. जबरदस्ती करायचा प्रयत्न करतो, पण ती स्वतःला सावरून ती त्याच्या डोक्यात काठी घालते. जोरात ओरडतो, चल निघ नालायक. आमची इज्जत रस्त्यावर पडली का? कुणी बी यायचा आणि लुटायची. तो परत झुंजायचा प्रयत्न करतो कोयता घेऊन. थांब तिथेच. एक जरी पाऊल टाकलं ना तर नरड्याचा घोट घेईन. मी चालत आहो. आज वाचलीस माझ्या हातून, पण लक्षात ठेव, जातो आता, पण एक दिवस नाही. तुझ्या जवानी लुटली तर नाव नाही लावणार. तो निघून जातो. जागेवर तिथेच बसून रडवलेल्या स्वरात, देवा काय जे जगणं दिलंस मला, काय हे भोग माझ्या नशिबाला असे दिलेस. दावणापेक्षा मरण दे देवा, मला मरण दे. रस्त्याने जाताना सावकार एवढी हिंमत तिची मला नाही बोलली आणि माझ्यावर वार करायला उठली. एक ना एक दिवस दावतो तुला माझा हिंगा, मग कळेल. सावकार कसा आहे तो? लक्ष्मी, लक्षात ठेव, हा सावकार तुझ्याकडून पैसे वसूल करेल, ते पण व्याजासह. त्याबरोबर तुझी जी जवानीही लुटेल. लक्षात ठेव. मला मारलं काय बघतो तुला. 2 दिवसानंतर. काय रे, तू कुठं चालल्यास? कुठं मालक? दारू ढोसायला होय? अरे लेका, किती दारू पिशील? नाही मालक, थोडीशी घेतली ती, त्यात काय पण नाही होत माझं. अजून असती तर बरं वाटलं असतं. अरे वाघा आहेस तू, वाघासारखं. तुझ्यासारख्याला काय एवढीशी बॉटल म्हणजे पाणी रे पाणी. तुझ्यासाठी चल पाचतो तुला. मालक तुम्ही पण. अरे चल रे, तू माझा खास माणूस आहे, चल तू चल. मग कसं काय चाललंय तुझं? पोरबाळ ठीक ना? हो मालक, तुमच्या कृपेने समद ठीक आहे. अरे माझी कसली कृपा, मी साधा माणूस. अडकलेल्यांना मदत करणे म्हणजे पुण्याचं काम रे, म्हणून करतो छोटीशी मदत, बाकी काय नाही रे. आणि गाढवा, तू एवढा धडधाकट किती दिवस बायकोच्या जीवावर जगणार रे? बिचारी राब राबते, काय करून ठेवलीस तिची हालत. तू पण काहीतरी कामधंदा कर, मग तिला मदत होईल. बिचारी किती सुकून गेलीये. हो साहेब, बघा कुठं काम असेल तर. आता कसं बोललास? चल उद्या नक्की काम बघतो. तुला मेहनत करायची आणि खूप पैसे कमवायचे. हो साहेब. आता बघ, माझं तुमच्यावर कर्ज आहे. हो साहेब. मग मला पण सारखं तुझ्या घरी जाऊन मागायला कसं तरी वाटतं रे. बिचारी हात जोडते रे माझ्यासमोर. लय बेकार वाटतं मनाला. पण काय करणार, व्यवहार म्हटलं की व्यवहार येतोच. आणि नसले पैसे तर नाही मागत. हा, मी पण तसा, पण मला कळतं सगळं. बिचारी दया येते रे मला. हो साहेब. देऊ हळूहळू. द्या आरामात, काहीच घाई नाही मला. आता चल, तुझी उतरली असेल थोडीशी, मार, मग चांगलं वाटेल तुला. नको साहेब. अरे चल रे. मी काय म्हणतो, तू काय साहेब, माझ्याकडून उधारीवर पैसे घेतले होतेस, कधी देणार म्हणतो? मालक देतो थोडे थोडे आता. तुम्हीच म्हणलात की दे आरामात, काही घाई नाही. हसत. अरे घाबरला की काय? मस्करी करत होतो रे. अरे वेड्या, तू काय देणार पैसे? काही कमावतो का तू? साहेब, माझी बायको देईल पैसे, कालच तिचा पगार. काय घाई नाही रे, असंच बोललो मी. बाकी वसुली तर तिच्याकडूनच करणार. तू नको काळजी करू. चल, तुला आज मी पाचतो. अहो नको साहेब. अरे चल, एवढी एवढी पी.
त्याला घेऊन जातो. अण्णा आज मोठे शेठ आलेत. जेवढी लागेल तेवढी दारू होता ह्याच्या नरड्यात, अगदी जीव जाईपर्यंत. कसलीच कमी पडू द्यायची नाही, समजलं हो शेठ? वा तुक्या, आज तुला लॉटरी लागली. शेठ तुला पाचतायत. आजे बस तुक्या, आज पाहिजे तेवढी मज्जा कर काउंटरला जाऊन. अण्णा जेवढी मागल तेवढी द्या, समजलं का हो शेठ? पण पैसे? अरे मी आहे ना, आज माझ्याकडून त्याला पार्टी. काय कमी नाही पडले पाहिजे, समजलं? मला एक काम आठवलं, जरा मी जाऊन येतो. ह्या तुक्याच्या नादात विसरून गेलो होतो. काम लय अर्जंट आहे. किती साहेब? किती हिसाब होईल ते लिहून ठेव, आल्यावर देतो पैसे. हो शेठ, ये तुक्या लेका, पाहिजे तेवढी पी, तोपर्यंत मी येतो वसुली करून. आणि तो निघून जातो. दुकानाचा मालक, बोला तुक्या शेठ, किती बॉटल आणू? बोला, आधी 2 बॉटलसोबत मस्त चकना घेऊन ये. हो हो आणतो. ही घ्या साहेब, पॅक भरून देऊ? नको नको, मी घेतो आणि दारू प्यायला सुरुवात करतो. दुसरा बेवडा, अरे वा, आज तुझी मज्जा आहे. आज सावकार दारू पाजतायत. हो ना, नशीब लागतं रे. आम्ही पण येऊ का कंपनी द्यायला? नको, तुम्ही तुमची पुढ्यात आहे ती पे. तेवढ्यात बाहेरून एक माणूस येतो. अरे वा, आज तुक्या शेठ लवकर बसले प्यायला, ते पण 2 बॉटल घेऊन. ये तुक्या, बसू का इथं? हो बस केले का? आणि काय मग तुक्या, आजकाल सावकार सोबत फिरतोयस, लय वजन वाढलं तुझं. नाही रे, सावकार रस्त्यात भेटले, बोलले चल पाचतो तुला, आणि आले घेऊन. आणि तुक्या, कसल्या रे पैशाच्या वार्ता चालल्या होत्या? कसलं नाही रे, शेठ करून कर्ज घेतलं होतं ना, त्याचं अजून बाकी आहे ना. कधी देणार विचारत होते. लेका, तू कामधंदा करत नाही, मग पैसे कुठून देणार? मी थोडे पैसे देतो, बायको देते. मग सावकार कुठे गेला तुला टाकून, माहीत नाही? पण जाताना बोलले येतो वसुली करून. असे कुठेतरी वसुलीचं काम केले असतील. वसुली करायला? अरे तुक्या, काय लेका, एवढा चांगला गडी तू, आणि बायको पैसे देणार? शी, तू तुझ्यावर. अरे पण लेका, मी सावकाराला तुझ्या घरच्या दिशेने जाताना बघितलं रे, घाईघाईने. हो का? मग गेले असतील घरी पैसे वसुली करायला. आजच्या दारूचे पैसे सेठच देणार आहेत. आज मी खूप पिणार आहे. अरे तुक्या, एड्या माणसा, तू तुझ्या घरी गेलाय. हो जाऊ दे मग. अरे समजत कसं नाही? तू सावकार, एक नंबरचा कंजूस माणूस, 1 रुपया कधी सोडणार नाही पैशांसाठी. तो खून करायला पाठीपुढं बघत नाही, आणि आज तो तुला दारू पाजतोय, आणि तो तिकडे घरी गेलाय. अरे जा तू पण घरी, नाही तर लय विकृत माणूस आहे तो, पैशासाठी काहीही करेल. खूप संसाराने उद्ध्वस्त केलीत. तुला दारू पाजेल म्हणून काहीतरी डाव असेल त्याचा. जा तू गप. अरे पंचपक्वान्न समोर असताना सोडून मी कुठं बी जाणार नाही. तुक्या, एक माझं, नाहीतर गमावून बसशील सगळं. गप बस रे, मला पिऊ दे. अशी संधी कधी मिळत नाही मला. आज भेटले, आज खूप पिणार मी. लेका, असं नको करू. जा तू घरी, बिनकारण शिव्या दारू नाही पाजणार तो. जा पळ, नाहीतर सगळं गमावून बसशील. जातो इथून, मला पिऊ दे, जाऊ दे. मी तरी कुणाशी बोलते? मग मी पाहिजे तेवढी. आणि हो, बरबाद लावलीस रे, संसाराची वाट लावलीस तू. दुपारची वेळ, पोरं घरात खेळत असते, ती कामावरून येते. चला, माझ्या पिल्लांना भूक लागली असेल ना, ये मायने बघा काय आणलंय ते. या माझ्या लेकराला भूक लागली असेल ना खूप. ये माय जवळ ये. अरे हे काय खाताय? कुणी दिलं हे तुम्हाला? किती तुला सांगितलं की दुसऱ्यांचं दिलेलं खायचं नाही म्हणून. पिशवी खाली ठेवायला वागते तेवढ्यात. सोड सोड, कोण आहे? सोड मला. मी हाय. आज बरी गावली तावडीत. आज नाही सोडणार तुला. मुर्द्या, त्या दिवशीच नाही पुरलं तर आज परत आलाच, थांब दावते तुला. दोघांची खूप खटखट होते, पण त्याच्या शरीरासमोर तिचा काहीच चालत नाही. क्षणात असं आभाळ फाटतं, तसे तिच्यातून जसं तुटून पडतो जपलेली इज्जत क्षणात भ्रष्ट होते. तो कपडे घालत, तुला बोललो होतं ना की तुझ्या जवानीचा स्वाद घेणार. आज झालं माझं स्वप्न पूर्ण. आता तू वैश्या झालीस. माझी चांगली भाषा सांगितली तर तुला कळली नाही. आता भोग तुझ्या कर्माची फळं. अंगावर पैसे फेकतो, हे घे तुझी आजची कमाई. मला फुकट खायची सवय नाही. आणि हो, आज जे काय झालं ते बाहेर कुणाला बोललीस ना तर तुझ्या नवऱ्याला जिथं नाही ठेवणार, समजलीस? मी माझं मन होईल तेव्हा परत येईन. गपगुमान झोपायला तयार व्हायचं. आरडाओरडा केला ना तर तुझा नवरा, समजलीस ना तू, तो निघून जातो. त्याच जागी बसलेल्या अवस्थेत आपले कपडे व्यवस्थित करीत आपल्या निपचित पडलेल्या मुलांच्या देहाकडे एकटक पाहत असते आणि जोराचा टोळ फोडते. नाही माझ्या बाळा, काय झालं तुला? जाऊन पोराला उठवण्याचा प्रयत्न करते, पण तिचं ते मूल कायमचेच झोपलेले असतं. कधीच नव्हती न उठण्यासाठी. ये बाळा, उठ ना रे. ही बघ तुमची माय खायला घेऊन आले. उठ ना लेकरा, उठ. झोपलास काय? बघ तुझ्यासाठी कुरकुरे चॉकलेट आणलेत. उठ ना रे बाळा, उठ. बघ तुमच्या मायची इज्जत लुटली त्या भडव्याने. तू तरी उठ, बदला घे त्याचा. अरे चांडाला, कुठे आहेस तू? मला फक्त जेवायला आणि झोपायला बायको पाहिजे. पण आज तो लांडगा तिच्या शरीराचे लचके तोडत होता तेव्हा कुठे उरपातला होतास रे? संपले रे, सगळं संपलं. आपल्या बाळाला पण मारलं त्याने. मी पण संपले रे, इज्जत लुटली माझी लुटली तो. आज
आला पुन्हा येत आणि ह्या शरीराचे लचके तोडले. काय करू मी? उठून आरशासमोर उभी राहते, स्वतःशी बोलते, जोरात किंचाळते. नाही नाही, काय झालं माझं देवा? काय मी केलं होतं तुझं वाईट? सांग ना मला, ह्या नरक्यातून दिलंस. मध्येच जोरात हसत, तुझ्यावर हा तुझा पवित्र देह परपुरुषाने भोगला. कुठे कुठे कमी पडलीस तू? बघ बघ तुझा काय अवतार झालाय. तुझं लेकरू पण झोपलं कायमचं आणि तुझा नवरा तिकडं मज्जा करतोय. हे कुणाला माहिती पडलं तर नाचकी तुझीच होईल. कुणाला बी तोंड दाखवायच्या लायकीची नाही राहिलीस तू. अशुद्ध झालीस का? का तुझं सौंदर्य एवढं चांगलं होतं का ते परपुरुषाला आवडलं? काय करशील हे विटाळलेलं शरीर घेऊन? हो मुक्त कायमची. ही दुनिया स्वार्थी आहे. ते जागोजागी स्वापदे उभे राहतील. तुझ्या शरीराचे लचके तोडायला नाही सोडणार तुला. ते चाळणं करतील. तुझ्या देहाची लचके तोडतील. तुझे तुकडे तुकडे करतील. तुझ्या देहाची विटंबळीस तू जगून काय करणार? तूच निघून या स्वार्थी दुनियेतून. आणि हातातल्या कोयत्याने स्वतःवर वार करते. दारू जास्त पिल्यामुळे तो हँग झालेला असतो. उठण्याची ताकद नसल्यामुळे दरवाजातून सरपटत आतमध्ये जातो. लक्ष्मी, ये लक्ष्मी, काय केलंस हे बोल. अशी गपका बोल. उठ ना ग. बघ मी आलोय. मला भूक लागले ग. जेवण वाढ. ये लक्ष्मी, ते बघ आपलं बाळ झोपलंय. आता उठेल आणि रडेल आई आई म्हणून त्याच्यासाठी. तरी उठ ना ग लक्ष्मी. लक्ष्मी, मला माफ कर लक्ष्मी. तुझे मी अपराधी आहे ग. होतीस तेव्हा तुझी कदर नाही मी केली. ह्या बाटलीच्या नादी लागून दारूच्या नशेसाठी आपला सोन्यासारखा संसार मोडला. गोंडस बाळ, त्याचाही विचार केला नाही. माझी बायको लक्ष्मी होती. घरची पण नाही समजून घेतली तिला. तो जनावर माझ्या समोर तिचे लचके तोडत होता. पण काय नाही करू शकलो मी. माझा संसार मीच उद्ध्वस्त केला. सगळं माझ्या डोळ्यासमोर झालं पण मी काहीच नाही करू शकलो. रडत दारू वाईट नको आहे मला. तो विष ज्यामुळे माझे सगळे कुटुंब सोडून गेले. उठून मुलाकडे जातोय. हे बाळा, तू तरी उठणार रे. बघ बाळा, कधी तुला कुशीमध्ये नाही घेतलं रे, पण आज तुझा बाबा तुला आज कुशीत घेऊन बसलाय. बोल माझ्याशी, हस ना. मला बाबा बोल. ए बाळा उठ ना. मी कामधंदा करत नाही म्हणून मी तुझी माय पण रुसेल. तू तरी नको रागाव रे बापावर. ए बाळा उठ ना, उठ. पोराला घेऊन तिच्या जवळ जात. ए लक्ष्मी, ये ना परत. बघ मी दारू सोडली, माझी शपथ. आता नाही पिणार. का रागवलीस? बघ तुझा नवरा तुझी समजूत काढतोय. खूप मेहनत करेन, रातदिन एक काम करेन. पण बोल ना माझ्याशी लक्ष्मी. माझी लक्ष्मी, तुझ्याशिवाय सुनसुना आहे ग हे घर. ये ना ग लक्ष्मी. रागाने, सावकार नाही सोडणार तुला. माझं घर उजाडलंस, तुलाही जिता नाही सोडणार. हे रंगताने माखलेले हात सुकायच्या अगोदरच तुझा नाही जीव घेतला तर माझ्या बायको पोरांच्या आत्म्याला शांती नाही भेटणार. सावकार रागाने कोयता घेऊन बाहेर पडतो. कुठं लपला बाहेर ये. तू तुझ्या अत्याचारामुळे आज लय जणांचे संसार उद्ध्वस्त झालेत, पण आज शेवटचा. ह्यापुढे नाही येणार कुणावर अशी येळ. आज संपवणार तुला आणि पाठमोऱ्या चालणाऱ्या सावकाराला. नराधम, माझं घर उजाडलंस. छातीवर कोयत्याने वार करत सावकाराच्या रक्ताच्या थारोळ्यात पडतो. त्याच्या छातीवर बसून जोरात वार करतो. ओरडत सावकार जागीच गतप्राण होतो. लक्ष्मी, बघ तुझा बदला घेतला मी. बघ पैसा पैसा करून आणि दुसऱ्यांच्या आया बहिणीची इज्जत लुटणारा आज मी कायमचं झोपवला आणि तिथून निघतो. काय केलं मी? आता मी कुठं जाऊ? आता घरी वाट बघणारं तर कोणीच नाही. जेव्हा होते तेव्हा त्याची काळजी नाही केली. पण आता संपलं सगळं. कुणाकडे जगू मी? कोणासाठी जगू मी? मी माझी लक्ष्मी आणि माझं बाळ मला सोडून गेलं. मायबाप हो, विनंती करतो तुम्हाला, ही बॉटल आहे ना, काही वेळचा आनंद आहे. पोटात असेल तर फक्त स्वतःला आपण राजा समजतो, पण त्याच आनंदाने आज माझ्या सोन्याचा संसार उद्ध्वस्त केला. काहीच नाही राहिलं. माझं संपलं. म्हणून सांगतो, हा विष नका पिऊ. होत्याचं नव्हतं होतं सगळं. क्षणाचा आनंद मिळतो पण कायमचं आयुष्यभरच दुःख देऊन जातो. काय होतं माझ्या लक्ष्मीचं अस्तित्व? हेच की स्वतःचं मन मारून आमच्यासाठी जगली, पण जाताना वेदना, अत्याचार आणि दुःख घेऊन गेली. कायमचीच गेली. आता ती नाही या दुनियात. ती गेली, नजरेआड गेली. आता नाही येणार ती परत. कधी नाही दिसणार. कधी ती गेली. पण आता उरलंय फक्त तिचं अस्तित्व. तिचं अस्तित्व. मिळाला 2 क्षणांचा आनंद. हा देह नशेमध्ये असताना पाहिलं मी माझ्या डोळ्यांनी माझा संसार उद्ध्वस्त होताना. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.